नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांबू प्लांट का लावलं जातं, वास्तुशास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाने बांबू प्लांट लावल्याने नक्की काय फायदे होतात, याबाबतची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. हल्ली सगळीकडे बघायला मिळणारा बांबू प्लांट याला लकी बांबू असं सुद्धा म्हणतात. हे तुम्ही अनेक घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये, दुकानाच्या काउंटरवर सुद्धा पाहिलं असेल. पण हे बांबू प्लांट का लावलं जातं? हे बांबू प्लांट लावल्याने वास्तुशास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाने नक्की काय फायदे होतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न, बांबू प्लांट का लावावा किंवा बांबू प्लांट लावल्याने कुठले फायदे होतात? तर बांबू प्लांट वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जातं आणि हे प्लांट लावल्यामुळे आजूबाजूचं वातावरण सकारात्मक होतं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बांबू प्लांट हे सुख समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. बांबू प्लांटमुळे धनलाभ होतो, समृद्धी घरात येते असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून तर हे प्लांट खास करून दुकानाच्या काउंटरवर किंवा ऑफिसमध्ये सुद्धा बघायला मिळतं आणि घरात सुद्धा बघायला मिळतं. फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार या प्लांटला लकी प्लांट सुद्धा असं म्हटलं जातं. हे प्लांट घरात लावल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. त्याचबरोबर पैसे कमवण्याचे नवीन मार्गही खुले होतात. बेडरूम मध्ये बांबूचं रोप लावल्याने वैवाहिक जीवनात गोडवा राहतो असं सुद्धा म्हटलं जातं. चांगल्या आरोग्याची प्राप्ती तुमच्या कुटुंबियांना व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे बांबू प्लांट तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवायला हवं. जर घरात धनसंपत्ती यावी, सुखसंपत्ती यावी असं वाटत असेल तर दक्षिण पूर्व दिशेला अर्थात नैऋत्य दिशेला हे प्लांट ठेवावं असं सांगितलं जातं. आता या बांबू प्लांट मध्ये अनेक देठ असतात आणि ती देठ मिळून ते बांबू प्लांट लावलं जातं. तर किती देठ लावावीत? तर 2 देठांचं बांबू प्लांट तुमच्याकडे असेल तर ते घरामध्ये प्रेम वाढवतं. 3 देठांचं बांबू प्लांट संपत्ती आणि घरातल्यांसाठी दीर्घायुष्याचं वरदान देतं. 5 देठांचं असणारं धनलाभ करून देतं. त्याचबरोबर 6 देठ नशिबांची साथ मिळवून देतं. 7 देठ धन, सुख, आरोग्य या सगळ्यांसाठीच उत्तम मानले जातात. 8 देठ तुमच्या मनात सकारात्मकता भरतात. सौभाग्यासाठी 9 देठ वापरली जातात. 21 देठांचं बांबू प्लांट लावलं असेल तर ते विपुलता, संपन्नता आणि सगळ्यांचा आशीर्वाद देतं. पण अनेकांची एक तक्रार असते की बांबू प्लांट नर्सरीतून घरी आणल्यानंतर काही दिवसातच ते घरात मात्र सुकून जातं. म्हणावं तसं वाढत नाही. तर या गोष्टीला काही कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे व्यवस्थित काळजी न घेतल्यास हे झाड कोमेजू लागतं. बांबू प्लांटला उन्हाची आवश्यकता नसते. प्रखर उन्हामध्ये जर हे झाड ठेवलं तर ते लवकर सुकून जातं आणि मरून जातं. हो, पण असं जरी असलं तरी हे झाड नेहमी हवेशीर ठिकाणीच ठेवायला हवं, ज्यामुळे रोपांची मुळं मजबूत होतील. बांबू प्लांटला पाण्यात लावलं जातं. तुम्ही अनेकदा बघितलं असेल की काचेचा एखादा बाऊल असतो किंवा छोटीशी कुंडी असते ज्यामध्ये पाणी टाकून हे बांबू प्लांट ठेवलेलं असतं. सपोर्ट म्हणून काही दगड सुद्धा त्या पॉटमध्ये टाकलेली असतात. एका काचेच्या पॉटमध्ये पांढरे किंवा काळ्या रंगाचे दगड घालून या झाडाच्या आजूबाजूला ठेवावेत. ज्यामुळे झाड पाण्यात व्यवस्थित ग्रो होतं, अर्थात व्यवस्थित वाढतं. अनेक जण हे झाड मातीतही लावतात. मातीत हे झाड लावायचं असेल तर जास्त पाण्याचा वापर करू नये. पण हे झाड जर नुसतं पाण्यात लावायचं असेल तर एका काचेच्या पॉटमध्ये या रोपांची मुळं ओली राहतील इतकं पाणी भरलेलं असावं. या पॉटचं पाणी दर 15 दिवसांनी बदलायला हवं, नाहीतर त्यातून दुर्गंध येतो. जर 15 दिवसांनी पाणी बदललं तर झाडाची चांगली वाढ सुद्धा होते आणि जास्त वेळ ते बहरलेलं आणि टवटवीत राहतं. हिरव्या रंगाचं बांबू हे प्लांट आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करतं. घरात मनशांती मिळेल असं वातावरण निर्माण करतं. या बांबू प्लांटच्या अनेक वेगवेगळ्या जाती आहेत, अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार त्या बांबूची गरजही वेगवेगळी आहे. अर्थात जे घरात ठेवलं जातं ते वॉटर बांबू प्लांट असतं, जे आपण काचेच्या पॉटमध्ये किंवा एखाद्या छोट्या कुंडीमध्ये फक्त पाणी टाकून ठेवतो. तुम्हाला तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये बांबूचं रोप लावायचं असेल तर त्यासाठी पूर्व दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते. या दिशेला बांबूचं रोप लावल्यास घरात सुख शांती नांदते. याशिवाय आर्थिक स्थिती सुद्धा सुधारते. तुम्हाला सुद्धा वेगवेगळी झाडं लावण्याची आवड असेल तर बांबू प्लांट लावण्याचा हा अनुभव तुम्ही सुद्धा नक्की घ्या. घरामध्ये हे प्लांट तुम्ही लावू शकता आणि याला कुठलाही फार मोठा खर्च येत नाही. उलट घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, आनंदी आनंद येतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांबू प्लांट का लावलं जातं, वास्तुशास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाने बांबू प्लांट लावल्याने नक्की काय फायदे होतात, याबाबतची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.